मला माहीत आहे की तुम्ही ही रेसिपी बऱ्याच वेळेस बनवली, पण माझी बनवायची पद्धत ही तुमच्यासारखीच आहे का? चटणी बनवण्यासाठी टमाटे, कांदा, लाल मिरच्या, लसूण वाफवून घ्यायचं आहे. वाफल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. भिजवलेले 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 वाटी पाणी मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं तसंच राहू द्यायचं. 5 मिनटं झाल्यानंतर अजून अर्धी वाटी पाणी त्यामध्ये घातलं. आता पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं. वरून खायचा सोडा टाकायचा, 1 घोट पाणी टाकायचं, मिक्स करायचं. या ठिकाणी बॅटर तयार आहे. मिक्सरमधून बारीक करण्याचीही आवश्यकता नाही. प्लेटमध्ये टाकलं, वरून चटणी फिरवली आणि 5 मिनटं फुल गॅसवर वाफवून घेतलं. 5 मिनटामध्ये तयारच होते. आता चटणी बनवण्यासाठी चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरं, ओवा जरूर टाका आणि एकदम बारीक असं फिरून घ्या. तेलामध्ये जिरं, मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता कडकडल्यानंतर 2 चमचे साखर तेलातच टाका. म्हणजे साखर छान अशी कॅरमल होईल आणि त्याची चवही मस्त लागेल. वरून मिक्सरमधून फिरवलेलं बॅटर टाकायचं, छान उकळी काढायची, कोथिंबीर फिरवायची. चटणी तयार झाली. तोपर्यंत आपला ढोकळाही तयार झालेला आहे. आता छान हव्या त्या आकाराला त्याला कट करून घ्या. तर या ठिकाणी खूपच मस्त जाळीदार, हलका फुलका, मिक्सरचा वापर न करता रव्याचा आणि पोह्याचा ढोकळा तयार झालेला आहे. पण माझी बनवायची पद्धत तुमच्यासारखीच आहे का? कमेंट्स करून जरूर सांगा आणि जमली की नाही तेही सांगा.